थोडं थोडं पाऊस पण सुरू झालेले, थेंब थेंब मस्त पाऊस पण पडते आणि खूप छान आणि भारी दर्शन झालेले. ब्रह्मगिरी की गोद में पवित्र धरा बहे. चलो जाते आता आमची पासवाली लाईन आहे गाइस. 200 रुपयात आम्ही पास काढलेलं आहे. यस, कृपा सदा रहे घंटियों की गूंज में मन मेरा. सो हे गाईज, वेलकम टू ऐश्वर्या राठोड ब्लॉग. आता आम्ही झालेलो आहे रेडी मंदिराचे दर्शन करण्यासाठी आणि सकाळचे वाजलेले आहे 5. मी मस्त छान साडी घातलेली, तुम्हाला दाखवते साडी आणि मस्त करूया आपण आता दर्शन त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचे. तर चलो जाते, हे तुम्हाला पहिला माझं लुक दाखवते. सो गाईज, हे आहे माझं लुक आणि हे आहे माझ्या आहोंचं लुक. चला आहो, मस्त छान साडी वेअर केलेली आहे गाईज. Yes, see guys, मैं ब्लॉगर पति. इसी में मेरा सब है, ट्राइपॉड है, मेरा मोबाइल है, मेरी बहुत सारी चीज़ें हैं. ठीक आहे, ठीक आहे. सो गाईज, आम्ही चाललोय आता मंदिरात दर्शन करण्यासाठी. आम्ही निघलेलो आहे आता आमच्या रूममध्ये. सकाळचा 5चा व्ह्यू बघा किती मस्त आहे. सो गाईज, समोरचं व्ह्यू बघा, डोंगराचं काय मस्त दिसतंय. आणि इथले सगळे लोक सकाळी उठून मस्त आवरून रेडी झाले. गाईज, आम्ही दोघं चाललो आता मस्त रेडी म्हणून मंदिरात. भेटूया आता पण मंदिरात, दर्शन झालं. हो गाईज, आता आम्ही मस्त चाललोय मंदिरात पायी आणि मंदिर काय 5 मिनिटाच्या डिस्टन्सवरतीच आहे. तर चला जाऊया मस्तपैकी मंदिरात. सो गाईज, आम्ही इथून घेतलेला आहे फुलं, टोकरी. सो गाईज, आम्ही घेतलेली आहे ती टोकरी पूजा करण्यासाठी. पूजाची थाल. आलं आता मंदिराच्या जवळ. इथे आम्ही काढले आहे आमच्या चपला. हाय, चलो जाते आता. आमची पासवाली लाईन आहे गाईज. 200 रुपयात आम्ही पास काढलेलं आहे. यस, ये बंदे की वजह से लेट हो गया. यस गाईज, पास काढलेले आहेत आम्ही. ह्या लाईनीत लागणार आहे, तर चला जाऊया आता ह्या लाईनीत. इथे पण गर्दी आहे बघा, पासच्या लाईनीत. आम्ही लागलेला होता दर्शन लाईनमध्ये. देखो हमारे पीछे हमारे बंदे. सो गाईज, इथे हे बॅनर खूप मस्त लावलं होतं, कधीही देवदर्शनाला गेले ते रांगेतून जा, कारण चोरवाटा मूर्तीपर्यंत नाही तर देवापर्यंत नाही. आम्ही लाईनीमध्ये लागलेलो आहे. लाईनीमध्ये खूप गर्दी आहे, आम्ही बसलेलो आहे. तरी आमची पासवाली लाईन आहे, तरी पण फार गर्दी आहे गाईज. म्हणजे 1-2 तास लागेल आय थिंक. पण पास आलं चांगलं आहे. दुसरे त्या लाईनमध्ये फार खूप जास्त गर्दी आहे. नाही लागणार, अर्धा तास. बघूयात किती तास लागतात काय, आम्ही तुम्हाला सांगतो नंतर दर्शन. ब्रह्मगिरी की गोद में पवित्र धरा बहे. त्र्यंबक नगरी में शिव कृपा सदा रहे घंटियों की गूंज में मन मेरा झुक जाए. सांसों के हर मोड़ पे भक्ति का दीप जलाए. हर हर महादेव. गाईज, आमचे खूप फास्ट दर्शन झाले आणि खूप छान
छान दर्शन झालेलं आहे. मस्त. आता मी करते थोडंसं फोटोशूट. प्रकाश है हर हर महादेव मंदिर के आंगन में फूलों की सौगात आंखों में बस जाती तेरी ही वो बात भक्तों के चेहरे पर शांति का रंग रहे, तेरे ही नाम से जीवन में उमंग रहे। बंतियों की गूंज में मन मेरा झुक जाए, सांसों के हर मोड़ पे भक्ति का दीप जलाए। हर हर महादेव, हर हर महादेव, यहाँ नाथ प्रकाश है हर हर महादेव। ब्रह्मगिरी से उठी एक नदी सी आस, त्रिंबक के इस रंग में मिल जाए हर सांस। शिव का जो स्पर्श मिले टूटे सब अंधेरे, दिल के वीराने भी बन जाए सवरे। गाईस हे बघा इथे मंदिराच्या अशी इथून तिथपर्यंत लाईन आहे आणि तिकडे तर फार खूप मोठी लाईन आहे. पण इकडची ही लाईन तुम्ही बघू शकता. गाईस तिथे बघा हे किती मस्त त्रिशूल आहे ते. आमचे खूप छान दर्शन झाले आणि आता आम्ही चाललो आहे रिटर्न आमच्या रूमकडे. चला तुम्हाला रूमवर जाऊन भेटते. थोडं थोडं पाऊस पण सुरू झालेले, थेंब मस्त पाऊस पण पडते आणि खूप छान आणि भारी दर्शन झालेले. आता आम्ही बघू नेक्स्ट नाशिकमध्ये आता कुठं फिरतो ते, त्याच्यासाठी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग बघावं लागेल की कुठे गेलो आहे ते. इथं अशी मस्त मार्केट पण आहे काही घ्यायचं असेल तर. इकडे बघा असे जुने घरं पण, मिठाई वगैरे. आम्ही इथून घेतलेला काय इथे हे घेत आहे आता गजरा माझ्यासाठी. मंदिराच्या बाहेर पण बघा किती गर्दी झाली. खूप गर्दी आहे शिव अमृतुंजयकडून आम्ही घेतोय थोडंसं नाश्त्याला खाण्यासाठी. सो गाईस खातोय आम्ही समोसा. आम्ही इथे लुल्लूसाठी घेतले आहे छोटे नजर. अजून काय काय बघतोय देऊन टाक. हो गाईज मंदिरात जितक्या लवकर येईल सकाळी तितक्या लवकर दर्शन होणार, कारण की नंतर फार गर्दी वाढत जाते आणि वातावरण बी पावसासारखं झालेले आता तर फार मस्त. ऑनलाईन दर्शनाचे पास घरूनच काढा. ऑफलाईन जर काढायचं म्हटलं तर बघा इथं लाईनीमध्ये फास्टच्या लाईनीमध्ये 3-4 घंटे उभं राहावं लागतील, तेव्हा कुठे तुम्हाला ते पास भेटतील. त्यामुळे ऑनलाईन वेबसाईट अवेलेबल आहे, तिथून बुक करून घ्यायचं काही. सो गाईज तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आपण असंच भेटूया नवनवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.